महत्त्वाचा फीचर म्हणजे SOS फीचर. आज आपण त्याची लाईव्ह टेस्टिंग करणार आहोत. आता SOS फीचर आपण ॲक्टिव्ह करतोय. 2 किलोमीटर आपण लांब आलोय आता सध्या. SOS अलर्ट नियर बाय अँड अँगलर नियर बाय अर्जंट हेल्प नियर युअर लोकेशन. नोटिफिकेशनवर टॅप करा सगळ्यात. तर मित्रांनो, आज इंडियात फर्स्ट अँड स्मार्टेस्ट इट्झा ॲप लॉन्च होत आहे. यासाठी इट्झा ॲपचे क्रिएटर अभिषेक आलेकर यांनी एक छोटासा इव्हेंट ठेवलेला आहे. तर आपण तिकडे आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत या ॲपचे क्रिएटर फाउंडर अभिषेक आलेकर. तर चला जाणून घेऊया त्यांच्याकडून या ॲप मागची हिस्ट्री काय आहे ते. या ॲपमध्ये खास फीचर्स कोणते आहेत? तर या ॲपमध्ये एक खास फीचर असा आहे की स्पॉट इंटेलिजन्स म्हणून एक प्रकार आहे. प्रत्येक अँगलरचे फेवरेट स्पॉट असतात. तर असे 3-4 स्पॉट जेव्हा अँगलरचे असतात तर अँगलर फिशिंगला जाताना विचार करतो की कुठल्या स्पॉटला जायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की अँगलर ह्या स्पॉटला जाऊन ट्राय करतो, नंतर इथे नाही मग त्या स्पॉटला जाऊन ट्राय करतो. तर हा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा होता. अँगलरला जायच्या आधीच जेव्हा मला कुठल्या स्पॉटवर जायचं फिशिंगला हे जर ॲप त्याला सांगत असेल तर अँगलरचा बरंच वेळ वाचेल आणि चांगले कॅचेस अँगलरला मिळतील. म्हणून एक स्पॉट इंटेलिजन्स नावाचा एक प्रकार आपण आपल्या ॲपमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. दुसरी गोष्ट SOS फीचर. आत्तापर्यंत अँगलरसाठी हा कुठेही अवेलेबल नाही आहे. कुठला अँगलर कुठल्या वाईट परिस्थितीत सापडला किंवा संकटात सापडला त्याला मदतीची गरज आहे तर SOS फीचर आत्तापर्यंत कुठल्याच सॉफ्टवेअरमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल नाही. तर आपण ते ॲपमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. SOS फीचरमध्ये काय होतं की 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जेवढे पण अँगलर्स जे हे ॲप वापरत आहेत त्या लोकांना ज्या अँगलरला मदतीची गरज आहे तो त्यांना सिग्नल पाठवू शकतो आणि त्याला हेल्प मिळू शकते. नियर बाय जो अँगलर आहे नियर बाय अँगलर्स. तर हे 2 मेजर फीचर्स आहेत. त्याच्यानंतर बाकी बरेचसे फीचर आहेत. गिअर अनालिटिक्स आहे की अँगलरला कळलं पाहिजे कुठला गिअर वापरतोय आपण, कुठला गिअर सगळ्यात बेस्ट आहे. कॅच अनालिटिक्स आहे किंवा मला कुठल्या टाईममध्ये कॅचेस लागलेत, कुठल्या स्पॉटला जास्त कॅचेस लागलेत, असे बरेचसे बाकीचे फीचर्स आहेत. तर हे 2 मेजर फीचर आहेत, एक स्पॉट इंटेलिजन्स आणि SOS. तर मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल या ॲपमध्ये बरेचसे प्रो लेवल फीचर्स अवेलेबल आहेत. पण त्यातील एक महत्त्वाचा फीचर म्हणजे SOS फीचर. आज आपण त्याची लाईव्ह टेस्टिंग करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण हा फीचर ॲप युजरसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर मित्रांनो, आपण चालू आहे SOS फीचर ट्रायलसाठी. थोडं लांब SOS फीचर. तर इथे आता आपण SOS फीचर ॲक्टिव्ह करणार आहोत. बघू शकता दाखवतोय ना. ओके, आता SOS फीचर आपण ॲक्टिव्ह करतोय. 2 किलोमीटर आपण लांब आलोय आता सध्या. एक सेकंड. ओके, SOS फीचर ॲक्टिव्ह झालेला आहे. तर मित्रांनो, आता जवळच्या अँगलरला एक नोटिफिकेशन गेलं असेल याचं SOS फीचरचं. आता मी पण खूप जवळच आहे. तर बघू शकता इथे लगेच हे बघा वरती मेसेज आलाय. ते दुसरं SOS अलर्ट नियर बाय अँड अँगलर नियर बाय अर्जंट हेल्प नियर युअर लोकेशन टॅप टू व्ह्यू डिटेल्स. बघू शकता इथे पण लगेच आलं आहे आणि तिकडे पण. तर तुम्हाला ज्या अँगलरला हेल्प पाहिजे त्याची तुम्हाला नंबर येणार, इकडे नाव येणार आणि प्रॉपर लोकेशन येणार की तो कुठे आहे आणि त्याला हेल्प पाहिजे. आणि तुम्हाला या नेव्हिगेशनवर क्लिक करायचं आहे आणि ही लोकेशन ऑन झालेली आहे आणि तो अँगलर कुठे आहे आणि कुठे हेल्प मागतोय तुम्हाला समजेल याच्यावर. तुम्ही ॲप ओपन केल्यावर आपले दोन्ही मोबाईल इथेच आहेत म्हणून आपल्याला इथेच लोकेशन रिस्टार्ट करतोय.
हे बघा आता हा Direction ॲप दाखव. चालू केलं आहे. एक मिनटं याला पण दाखव. हा मी SOS फीचर इकडेच दाबले म्हणून मला जवळच्या जवळ इथेच लोकेशन दाखवतो. तर मित्रांनो आता जवळ म्हणजे ह्यालाच नसेल, अजून तिकडे जे आपले अँगलर बसले त्यांना सुद्धा 5 किलोमीटर, 10 नोटिफिकेशन गेलं किलोमीटर. असेल. जेवढे 5 किलोमीटर 10 किलोमीटर अंतरावर जो जवळ अँगलर असेल ना त्याला हे नोटिफिकेशन जाते लगेच. तर आता आपण तिकडे जाऊन बघूया तिकडे कुणाला नोटिफिकेशन गेलंय काय. अर्जंट हेल्प नियर युअर लोकेशन, टॅप टू व्ह्यू डिटेल्स. आता त्या नोटिफिकेशनला टॅप करा सगळ्यांना. टॅप केलं, उघडलं नोटिफिकेशन. आता त्याचं नाव दिसतंय हर्षल कदम. तो किती लांब आहे ते कळतंय, कधी ट्रिगर केला SOS ते कळतंय. कॉन्टॅक्ट नंबर त्याने आता प्रोव्हाइड नाही केलाय, त्यामुळे आपण त्याला कॉन्टॅक्ट नाही करू शकत, पण आपल्याला त्याचे डिटेल्स मिळालेत. आता नॅव्हिगेट टू गुगल मॅप्स केलं आपण तर एक्झॅक्ट पोझिशन आपल्याला त्या अँगलरची कळणार आहे. आता नॅव्हिगेट टू गुगल मॅप करा. दिसलं सगळ्यांना मॅप. आता तुम्ही बॅक केलं आणि परत ऍपमध्ये गेला, तिथे आय कॅन हेल्प म्हणून बटन आहे, ते आय कॅन हेल्प बटन दाबा. ठीक आहे, आय कॅन हेल्प केल्यानंतर खाली बघा, स्क्रोल केल्यानंतर किती अँगलरने रिस्पॉन्ड केलंय ते लिस्ट दिसते. तर मित्रांनो बघू शकता आपण किती जे अँगलर बसले सगळ्यांनी आपल्याला हे केलंय. आपण जी SOS रिक्वेस्ट टाकली होती तर किती जणांनी एक्सेप्ट केले आणि किती जण आपल्याला हेल्पसाठी आलेत बघा. हे एवढ्या याच्यावर हे जणांनी रिक्वेस्ट एक्सेप्ट केलेत. नोटिफिकेशनला एवढ्या जणांनी रिस्पॉन्स ही दिला. आपण टेस्ट केली आहे नॉर्मल ॲपची. तर बेसिकली जेव्हा त्यांनी SOS ट्रिगर केला त्याच्यानंतर तुम्ही त्याचं लोकेशन बघितलं आणि तुम्ही म्हणलात की मी मदतीला येतोय, हे त्यालाही कळलंय की माझ्यासाठी मदतीला जेवढे पण लोकांनी ट्रिगर केलंय हे त्याला कळलं की ते मदतीला येत आहेत. बेसिकली एखाद्या वाईट परिस्थितीमध्ये हा एक खूप मोठा दिलासा मिळेल अँगलरला की माझ्या मदतीला लोक येत आहेत लगेच कुठून तरी, ना की मी डिपेंड करते माझे कोणतरी नातेवाईक येऊन मला वाचेल किंवा माझे कोणतरी तिकडचे मित्र येऊन मला वाचेल. तर ऍप काय करतं या सिच्युएशन मध्ये, मिनिमम 5 किलोमीटर्स डिस्टन्स एरिया रेडियस मध्ये जेवढे पण लोक ऍप यूज करतात, गेल्या लास्ट 5 तासामध्ये ऍप उघडलेलं आहे त्यांना हा मेसेज जातो. आणि ऍट द सेम टाइम 5 किलोमीटर मिनिमम मॅक्सिमम 20 किलोमीटर पर्यंत, 20 ते 22 किलोमीटर पर्यंत ऍप हे SOS नोटिफिकेशन पाठवतं. म्हणजे समजा एखाद्या अँगलरच्या जवळपास जरी नसेल माणूस तरी कोणाला ना कोणाला ही इन्फॉर्मेशन जाणार आहे आणि कळणार आहे की अँगलरला मदतीची गरज आहे आणि तो त्याच्यापर्यंत मदत पोहोचवू शकतो. तर हे खूप मोठं फीचर आपण याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि ऑब्व्हियसली अँगलर्सच्या फीडबॅक आल्यानंतर आपण ऍड केलंय. आणि हे फीचर अजूनपर्यंत कुठल्याही अँगलिंग ऍपमध्ये अख्ख्या जगामध्ये कुठे नाहीये, जे आपण भारतात पहिल्यांदा भारतीय अँगलरसाठी केलेलं आहे. तर थोडक्यात आपल्या अँगलरसाठी अशा प्रकारे हे ऍप बनवलंय आणि माझी इच्छा आज हे ऍप लॉन्च झालंय. आता तुमची जबाबदारी आहे की हे ऍप अजून लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना या ऍपचा फायदा मिळेल. जसे तुम्हाला याची माहिती कळली, तुम्हाला याचा फायदा होईल, तसा आपल्या बाकीच्या कम्युनिटीलाही त्याचा फायदा झाला पाहिजे. तर थँक्यू सो मच. आज ऑफिशियली आपण हे ऍप लॉन्च केलेलं आहे आणि आय होप तुम्हाला माझे एफर्ट्स आवडलेत आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो तुम्हाला हा SOS फीचर कसा वाटला? मला तर मित्रांनो हा SOS फीचर आहे ना तो खूप आवडला, कारण हा फीचर फक्त अँगलरसाठी नाही तर सर्वांसाठी उपयुक्त आहे. इट्झा हा ॲप खास अँगलरसाठी बनवला आहे, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आणि टेक्नॉलॉजीचा यूज करून तुमचा एक्सपिरियन्स अजून बेटर करा आणि तुमचा फीडबॅक आमच्यासोबत शेअर करा. थँक्यू.